मित्रांनो, तुम्हाला माहित आहे हॉर्मुझ समुद्र मार्गातून जाणाऱ्या प्रत्येक ऑइल शिपला आता $2 मिलियन टोल टॅक्स इराणला द्यावा लागणार आहे आणि हा टोल बिटकॉइन मध्ये घेणार असल्याचं इराण सरकारने सांगितलंय. जर ही बातमी खरी ठरली तर पुढील 2 ते 3 वर्षात बिटकॉइनची किंमत 10 कोटीपर्यंत जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. या मागचं संपूर्ण कॅल्क्युलेशन मी तुम्हाला समजावून सांगतो. व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि माहिती आवडली तर मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, अमेरिका इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी दररोज सुमारे 130 शिप्स स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जात होते. आताही साधारण तितकेच शिप्स जातील असं आपण गृहीत धरूया. सध्या एक बिटकॉइनची किंमत $70,000 सुरू आहे. म्हणजेच प्रत्येक शिप टोल मध्ये सुमारे 28.5 बिटकॉइन आणि 130 शिप मिळून दररोज सुमारे 3,705 बिटकॉइन टोल मध्ये देतील. जर याचा महिन्याचा हिशोब केला तर महिन्याला सुमारे 1,11,150 बिटकॉइन इराणला फक्त स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील टोल टॅक्स मधून मिळणार आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. संपूर्ण बिटकॉइन नेटवर्क दररोज फक्त 450 बिटकॉइन माइन करतो. म्हणजेच महिन्याला फक्त 13,500 नवीन बिटकॉइन तयार होतात. एक महिन्यात जितकी नवीन बिटकॉइन तयार होतात किंवा मार्केटमध्ये येतात त्यापेक्षा 8 पट जास्त बिटकॉइन एकट्या इराणकडे दर महिन्याला टोल टॅक्स स्वरूपात जाणार आहेत. याचाच अर्थ डिमांड प्रचंड वाढणार आहे पण सप्लाय खूपच कमी आहे. आणि जेव्हा मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची डिमांड जास्त आणि सप्लाय कमी असते तेव्हा त्या गोष्टीची प्राइस रॉकेटच्या वेगाने वाढते. हे फिक्स आहे. हे तर फक्त हॉर्मुझ समुद्र मार्गाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. जर इतर देशांनी अशा प्रकारचे बिटकॉइन मध्ये टोल घेण्यास सुरुवात केली तर बिटकॉइनची किंमत कुठेपर्यंत जाईल याचा अंदाज तुम्ही स्वतः लावा. आता एक प्रश्न तुमच्यासाठी, जगात इतक्या करन्सीज असताना सुद्धा इराणने टोल टॅक्स साठी बिटकॉइनचीच निवड का केली असेल? जर तुम्हाला ह्याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट मध्ये बिटकॉइन लिहा. मी या विषयावर नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेन. आणि क्रिप्टो मार्केट मधील असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.